पाहुयात पुढची बातमी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आजची सुनावणी पूर्ण झाली आहे। बीडच्या केस न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडली आहे। दरम्यान पुढील सुनावणी 26 मार्चला घेतली जाणार आहे। सुनावणी दरम्यान जबाब मिळण्यासाठी उशीर का झाला अशी विचारणा न्यायालयाकडून करण्यात आली आहे। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत देशमुख हत्या प्रकरणी आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं। साक्षीदार आरोपीचे जबाब मिळण्यासाठी इतका उशीर का झाला अशी विचारणा कोर्टानं केली। चार्जशीटच्या कॉपी दिल्या गेल्या आहेत का, आरोपींच्या वकिलाला देखील विचारणा झाली आहे। आज आमची तयारी नसून पुढची तारीख द्या, आरोपींच्या वकिलांकडून ही मागणी करण्यात आली आहे। सर्व माहिती नियमाप्रमाणे दिली गेली, सरकारी वकिलांची ही माहिती आहे। सीआयडीने जे दोषारोपपत्र दिले त्यावर तुमचा काही आक्षेप आहे का, असा देखील सवाल उपस्थित करण्यात आला। फिर्यादी शिवराज देशमुख यांना न्यायालयाकडून ही विचारणा करण्यात आली आहे। मला मान्य असल्याचं शिवराज देशमुख यांनी सांगितलं। देशमुख यांचं म्हणणं वकिलांकडून न्यायालयामध्ये सादर करण्याच्या सूचना।